त्याचं अस्तित्व टिकून राहू शकेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला उद्याच्या दिवसापासून कदाचित आत्तापासूनच ही मॅच झाल्यानंतर प्रेक्षक बनूनच या मैदानामध्ये यावं लागेल. या सर्व गोष्टी आहेत. सन्माननीय जनू नाकवा, आपण जरा स्टेजवर यायचं आहे. जनू नाकवा, साखर, कृपया आपण हॅलो. चला, दोनही संघ 12 इथे पाठवायचा आहे. पहिला चेंडू या मॅच मधील या वेळचा पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर नागेशच्या बॅट मधून पहिला चेंडूवर पहिला मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. हताश आपल्या कर्माला दोष देऊन नागेश सीद मैदानाच्या बाहेर. बिग ब्लो, बिग विकेट डाऊन. डीजे मास्टर बघा ना, डीजे मास्टर सुद्धा हिंदी मराठी गाण्यांचा या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांना आस्वाद देत आहेत. परंतु खराब चेंडूचा त्याचा वापर करता आलेला नाहीये. त्या ठिकाणी जागा बनवली फाईन लेग किंवा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये त्या शॉटला एक्झिक्यूट करायचा होता. बॅटची एज लागली विकेटच्या मागे. आपण पाहिलं तर अजिंक्य वैती तिथे होता. त्याने अप्रतिमरित्या या ठिकाणी या कॅचला पकडला आणि सेलिब्रेट सुद्धा केलं. कारण नागेश शीत सारख्या महत्वाच्या खेळाडूची कॅच पकडल्यानंतर त्या ठिकाणी सेलिब्रेशन निर्णायक होतं, महत्वाचं होतं, मच निडेड होतं, तिथे पाहायला मिळालेलं आहे. सन्माननीय जनू नाकवा आहे यांचा सत्कार करण्यासाठी मी नितेश अष्टमकर यांना विनंती करतो. आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच हरीश काका. आपण पाहतोय अलिबाग प्रीमियर लीग सीझन 2चं हे आयोजन आहे. खऱ्या अर्थाने ग्रीन लॉन आहे, फ्लड लाईट्स आहे, एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे, यूट्यूब लाईव्ह आहे, 12 कॅमेरे आहेत आणि सर्व यामध्ये असताना 400 खेळाडूंमधून हे खेळाडू सिलेक्ट झालेले आहेत. त्यांना आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपण मॅच पाहतोय ज्यामध्ये मोन्या आहे, दुसऱ्या बाजूला नागेश सीद आहे. मोन्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय. कुमार यावेळी स्ट्राईक एंडला आहे. बॅटच्या फेसमध्ये या ठिकाणी चेंडू आलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. एका टप्प्यानिशी चौकार. हा फटका 4 धावांसाठी जातोय. पुढे टाकलाय, खोलवर टप्प्याचा टाकलाय. यासाठीच मोन्या ओळखला जातोय. डीप मिड विकेट वरून वाईडिश लॉंग ऑन पर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावत आलेत आणि तिथे मात्र या ठिकाणी चेंडू फेड केलं जात आहे. चौथ्या चेंडूवर या ठिकाणी एकेरी धाव घेतली जाते. 11 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. प्रतिस्फोट साखर विरुद्ध किट्टू 11 पुरस्कृत जय हनुमान फकीरपडा असा आपण सामना पाहतोय. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. त्यामुळे खोलवर टप्प्याची गोलंदाजी जरूर होऊ शकते. यावेळचा हा फटका वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर जातोय. एका भन्नाट वेगाने या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. तो खेळाडू ज्याला मागील मॅच मध्ये बसवलं होतं बाहेर, आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय. तदनंतरच्या चेंडूवर या ठिकाणी मोन्याने कमबॅक करलंय. परंतु पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि ते पण मोन्याच्या षटकामध्ये 17 धावा आलेल्या आहेत. जरूर जमेची बाजू गोलंदाजी करणाऱ्या संघाची असेल तर काय असेल तर नागेशची महत्वाची विकेट या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे. परंतु 17 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाने या ठिकाणी बनवलेल्या आहेत प्रतिस्फोट साखर संघाने. त्यामुळे आता त्यांना धावा जमवाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील. एक टार्गेट सेट करावं लागेल. छोट्या छोट्या टप्प्यामध्ये त्यांना डिव्हाइड
फाईट करावं लागेल. प्रत्येक ओव्हरनिशी त्यांना 10 ते 15 धावा त्यांना बनवाव्या लागतील. 50 ते 60 धावसंख्येपर्यंत त्यांना पोहोचावं लागेल, कारण मोन्या आणि त्याची टीम या ठिकाणी त्यांच्याकडे असलेला अनुभव, त्यांच्याकडे असलेले फलंदाजाची या ठिकाणी फळी पाहता आपल्याला 50 ते 60 धावा बनवाव्या लागतील. हे जरूर अपेक्षित असणार आहे प्रतिस्फोट साखर संघाला. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर परिवर्तन केले जाईल, कारण 6 चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं. ही क्रिकेटची परिभाषा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज झाला आहे कल्पेश म्हात्रे. चला, गोलंदाजी करणारा संघ जय हनुमान फकीरपाडा संघ, तुमचा 12th मॅन इथे नाही आलं. ओके, थँक्यू सो मच. कल्पेश म्हात्रे या खेळाडूकडे चेंडूला फिरवण्याची शैली आहे, चेंडू भिंगवण्याची ज्याच्याकडे ताकद आहे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटनी या ठिकाणी गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला कुमार नाखवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 5 धावा बनवलेल्या आहेत, स्वतःपासून लांब ठेवलंय आणि यावेळी पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, मर्यादित कक्षेच्या बाहेरचा चेंडू आहे. 18 धावा आपण स्कोअर कार्डवर पाहतोय, ज्या वेळेला विराट कोहलीची आपल्याला आठवण करून देईल, कारण विराट कोहली आणि त्याने केलेला क्रिकेटमधील संघर्ष, सध्याच्या काळामध्ये विराट कोहली अलिबागकर सुद्धा झालाय असं सुद्धा म्हणावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आपल्या या मैदानाच्या बाजूलाच तिथे राहिलेला सुद्धा आहे, कधी कधी राहायला सुद्धा येतो आणि कधी कधी आपण आता म्हणायलाच लागेल की राहणार सुद्धा आहे. 18 धावसंख्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट टाकलाय, पुढचा चेंडू कदाचित यॉर्कर येऊ शकतो. यॉर्कर चेंडू टाकण्याच्या नादात या ठिकाणी फुल टॉस झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, फ्लॅट अँड फ्युरियस 6. धरणे सर सांगतायत की 61वा 6 या स्पर्धेतील आपण पाहतोय आणि फलंदाज सांगतोय की पीछे देखो, कारण माझा आज जो फेवरेट झोन आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग या क्षेत्रामध्ये मी जास्तीत जास्त शॉट खेळतो आणि फुल टॉस मिळाला त्याचा आनंद या ठिकाणी 6 धावेमध्ये कन्वर्ट केलाय. हा चेंडू दिशाहीन आहे, व्हाईट बॉलचा इशारा जरूर येणार. दबाव, दडपण, मानसिक परिस्थिती या ठिकाणी विपरीत गोलंदाजी चाललेली आहे, कारण ज्या पद्धतीचा फटका लगावलेला आहे त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या 25 धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. अतिशय महागड षटक पाहतोय. एक चेंडू टाकलाय, त्यामध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज कल्पेश म्हात्रेने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा. लगातारचे 2 वाईड टाकले त्या ओव्हरमध्ये. अनुक्रमे आपण पाहिलं तर हे 2 वाईड बॉल आहेत. पहिल्या चेंडूवर सुद्धा वाईड बॉल आला होता, त्यामुळे 3 वाईड बॉल, एका चेंडूवर 9 धावा खर्च केलेले आहेत. धावा कशाही येऊ द्यात, यायला पाहिजेत आणि त्या धावा येत असताना आपण पाहतोय. नागेश शेठची विकेट गेल्यानंतर सुद्धा फलंदाज या ठिकाणी यशस्वी झालाय. गेंद मिली स्लॉट में और उसको पार किया, पार्किंग लॉट में 6 रन्स. मंजिल को अपनी बाहों में रखो, ये जीत है तेरी दोस्त, बस अपने लक्ष्य पर निगाहें रखो. काय अफलातून फलंदाजी करतोय कुमार नाखवा. अफलातून फलंदाजी. धावसंख्येचा आलेख थोडासा पुढे जातोय, कासवाच्या गतीने जात असताना या ठिकाणी आपण पाहतोय सशाची गती गाठलेली आहे. क्षेत्ररक्षकाने कमालीचे प्रयत्न केले, परंतु त्याच्या हाताला चेंडू लागलेला नाहीये. डीप कव्हर पर्यंत तिथे क्षेत्ररक्षणामध्ये आणि तिथे एका धावेचं कन्वर्जन 2 धावेमध्ये जरूर झालेलं आहे. आपण पाहतोय 34 धावसंख्या स्कोअर कार्डवर आहे. कल्पेशने 3 चेंडू टाकलेले, त्यामध्ये 17 धावा त्याने खर्च केलेले आहेत. त्यामध्ये 3 वाईड बॉल आहेत, एक दुहेरी धावेचा फटका आहे, 2 षटकार आहेत आणि खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंडला असलेला आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय कुमार नाखवा, ज्याने 5 चेंडूंमध्ये 19 धावा बनवलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघाची धुरा सांभाळतोय. यावरचा फटका सुद्धा खूप चांगला आहे. हाय 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 अँड हँडसम 6. उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील चोरण्याचा प्रयत्न करतात आणि संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास. आणि इथे मात्र इतिहास
बनवण्याच्या नादामध्ये 2 षटकार ठोकलेले आहेत. यावेळचा हा चेंडू तेज तर्रार होता, भन्नाट वेगाचा होता, चांगल्या टप्प्यावर टाकला होता. शफल होऊन या ठिकाणी हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहतोय 5 चेंडूंमध्ये 23 धावसंख्या या ठिकाणी गोलंदाजाने खर्च केलेली आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय 40 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. ज्या पद्धतीने आपण या चेंडूचा विचार करूयात, हा चेंडू सुद्धा अतिशय चांगला आहे. या टप्प्यावर गोलंदाजी मागील चेंडूंवर का झाली नाही, कारण प्रत्येक चेंडूवर यॉर्कर चेंडू किंवा एखादा विकेट मिळवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून पाहायला मिळाला आणि तसं काही घडलेलं नाहीये. आणि प्रत्येक मॅच एक वेगळी अपॉर्च्युनिटी असते आणि खऱ्या अर्थाने मागील मॅचमध्ये कल्पेशने चांगली गोलंदाजी केली होती जरूर, परंतु ही मॅच संघर्ष वेगळा होता आणि तिथे मात्र कुमार नाखवाने आपण पाहिलंय अतिशय चांगली फलंदाजी केली. या ओव्हरमध्ये तब्बल त्याने 3 षटकार लगवलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ज्या पद्धतीने क्रिकेट इज ऑल अबाउट बेसिक्स असं म्हटलं जातं. ऋषी वैद्य सरांची एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. आताच्या सध्याच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने फलंदाज शफल होऊन ऑन साईडला जे फटके खेळतात, तेच फटके जर ऑफ साईडला खेळले, कन्व्हर्जन चौकार मारण्यात केलं, गॅपमध्ये स्ट्रोक खेळले, तर अजून चांगली फलंदाजी होऊ शकते. जे डॉट चेंडू येतात ते कदाचित एकेरी दुहेरी धावा, कदाचित चौकार येऊ शकतो. या गोष्टींकडे सुद्धा बारकाईने लक्ष आता टेनिस क्रिकेटने दिलं पाहिजे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये पैसा आहे. या सर्व गोष्टींकडे आपण म्हणत असतो, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून तुम्ही कुठे खेळायला जाता, तेव्हा तुम्हाला परफॉर्मन्स करणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि ही आयकॉनिक टुर्नामेंट आहे. अलिबाग मधील 400 खेळाडूंपैकी तुम्ही सिलेक्ट झालेला आहात. आणि यासिन सर जसं म्हणतात की प्रत्येक गावामधून एक खेळाडू जर सिलेक्ट झाला तर सुद्धा टीम खूप साऱ्या बनू शकतात. त्यामुळे तुम्हाला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. गोलंदाज सज्ज झालाय. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू होतोय फरार, चौकार. मागील मॅच मध्ये ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, अमित पारकरवर या ठिकाणी आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका सजवलेला आहे. त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आपण पाहतोय. 44 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. धावा आता खोऱ्याने या ठिकाणी लुटण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. यावेळी हा चेंडू थांबवून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूचा टप्पा, चेंडूची लाईन या गोष्टी पाहत असताना तोपर्यंत चेंडू विसावला या ठिकाणी विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. डॉट चेंडूची सांगता होते. डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. कदाचित एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू येऊ शकतो. थांबलाय. थँक्यू ठाकूर. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत, तर आपण जोरदार घोषणा देऊया. गणपती बाप्पा मॅच स्टार्ट ऑन. पुन्हा एकदा अमित या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. यावेळचा फटका पुन्हा एकदा सजवण्याच्या नादामध्ये डॉट चेंडू अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन. अमित पारकर यासाठी ओळखला जातो. एखादा मोठा स्ट्रोक येऊ देत, काही हरकत नाहीये, कारण टेनिस क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत राहतात. आणि मी नेहमी म्हणत असतो, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती ही रहती है. आणि या गोष्टी येणं अपेक्षित आहे. एखादा बॅड पॅच येणं सुद्धा अपेक्षित आहे. तेव्हा तुम्हाला चांगल्या क्षणांची या ठिकाणी ओळख होत असते. रिव्हर्स स्वीपचा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेची पूर्तता जरूर होत आहे आणि धावसंख्या या ठिकाणी 45 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 2.4चं ओव्हर या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं तर 16 चेंडूंच्या खेळामध्ये 45 धावसंख्या बनलेली आहे. त्यामध्ये कुमार नाखवाने 8 चेंडूंमध्ये या ठिकाणी 25 धावा बनवलेल्या आहेत आणि प्रशांतने 6 चेंडूंमध्ये 11 धावा बनवलेल्या आहेत. अफलातून फलंदाजी. क्रिकेट इज ऑल अबाउट पार्टनरशिप असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये फुल टॉस चेंडूला कन्वर्ट केलंय 4 धावेमध्ये. चौकार, 4 धावा. ज्या पद्धतीने प्रितेश आपण म्हणतो ना, आकृती किंवा सूत्राशिवाय गणित नसतं, त्याच वेळेला क्रिकेटमध्ये पार्टनरशिप नसली तर क्रिकेट नसतं. आणि ही पार्टनरशिप एक आघात करणारी आहे. मोने आणि टीम जय हनुमान फकीरपाडा संघावर चौकार आलाय. यावेळचा हा शॉट आर्म पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल, हाय अँड हँडसम, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर.
पण करण्याच्या नादामध्ये शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकला, त्यामध्ये गती कमी होती. गतीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच 18 चेंडूंच्या खेळामध्ये 55 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवर अर्जित केलेले आहेत. ज्या पद्धतीने प्रितेशने सांगितलं होतं की येणारी मॅच ही खूप विध्वंसक असेल, कदाचित या स्पर्धेतील एक महत्त्वाची मॅच असेल आणि तशाच पद्धतीची मॅच आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हरमध्ये नागेश बाद झाला असं वाटलं नव्हतं की एवढ्या धावा होतील, परंतु ज्या पद्धतीने कुमार नाखवा आणि प्रशांतने ज्या पद्धतीची फलंदाजी केलेली आहे, खरं तर कौतुक करेन कुमार नाखवाचं. ऑन स्क्रीन आपण ज्याला पाहतोय 35 धावा 10 चेंडूंमध्ये केलेला या फलंदाजाने अफलातून खेळी केलेली आहे. संघाची धुरा सांभाळलेली आहे, संघाची जबाबदारी सांभाळलेली आहे. शेवटचं ओव्हर विशाल जैतू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी कदाचित हिट विकेट. फलंदाज बाद. कम ऑन डीजे मास्टर. व्यस्त आहे. तशाच पद्धतीचा हा चेंडू सुद्धा होता, ज्या पद्धतीने फलंदाजाने शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट या ठिकाणी स्टंपला लागले आहे आणि हिट विकेट स्वरूपात मैदानाच्या बाहेर फलंदाजाला यावं लागलेलं आहे. आणि खरं तरच या ठिकाणी चांगली फलंदाजी चालत असताना दुधात माशी पडावी ना किंवा एखाद्या चांगल्या माणसाला नजर लागावी ना, तशा पद्धतीची खेळी करून मैदानाच्या बाहेर फलंदाज आलेला आहे. मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाज पंकज नाखवा. आता या पंकज नाखवाने केलेले मागील आठवड्यामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी त्याला आठवावी लागेल, परंतु विशाल जैतूसारखा एक हुशार, चाणाक्ष आणि शांत आणि संयमी व्यक्तिमत्व त्याच्या समोर उभा आहे. त्याने आखलेले डावपेच आता त्याला ओळखावे लागतील आणि त्यांना मोडून आपला डाव चांगला होता हे सांगावं लागेल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 4 रन. हाथों में खनकती है और दिखा तो ऐसे बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. पुढील चेंडू यावेळचा हा चेंडू पूल केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे, त्याच्या ठेंगातून आत्मात पद्धतीने या ठिकाणी लकीली चेंडू आडलाय आणि एका धावेचं कन्वर्जन 2 धावेमध्ये झालेलं आहे. धावा वाढतायत, धावा खोऱ्याने येत आहेत. 61 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मोन्यावर टेन्शन, हृदयाचे ठोके वाढत आहेत, ब्लड प्रेशर वाढत आहे आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर 60, 65, 67 धावा होऊ शकतील. यावेळचा हा चेंडू मोन्याने सांगितलं होतं की बाहेर चेंडू टाक आणि तशाच रीतीने या ठिकाणी आपण पाहिलंय. गोलंदाजाने टाकलाय चेंडू आणि या ठिकाणी पंकज नाखवाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. नवीन फलंदाज चला मैदानामध्ये लवकर चला. कुमार नाखवा यावेळी स्ट्राईक एंडला असेल, ज्याने 10 चेंडूंमध्ये 35 धावांची खेळी केलेली आहे. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. परंतु आपण अलिबाग प्रीमियर लीगचं या ठिकाणी आयोजन पाहतोय, ज्या ठिकाणी 4.5 लाखाची आपण ट्रॉफी आहे. तिथे मात्र 10 लाखाचं लॉन या मैदानावर लावलेलं आहे. नॅचरल विकेट आहे, मातीची विकेट आहे. ज्या फ्लड लाईट्स आपण पाहतोय, ज्या लाईट्स आहेत LED लाईट्स, त्याला 65 लाखाचा खर्च या ठिकाणी केलेला आहे. आणि संपूर्ण या ठिकाणी आपण स्टेज पाहतोय ना, एवढं मोठं स्टेज अलिबाग तालुक्यामध्ये प्रथमतच आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळचा फलंदाजाने केलेला प्रयत्न त्याच्या अंगलठी आलेला आहे. स्ट्राईक एंडला गेला आहे आणि लगातारच्या 2 विकेट विशाल जैतू आणि टीम हनुमान फकीरपाडा या संघाला मिळत असतात. कम ऑन डीजे मास्टर. आणि 151 आणि विकेट्स नंबर 60 आमच्या लॅपटॉप ऑफ द लॅपटॉप खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. कॅच क्रमांक 45 या ठिकाणी पकडली गेलेली आहे. प्रितेश कपिल, अलिबाग प्रीमियर लीग आणि विशाल जैतूचं एक अतूट नातं आहे. कारण विशाल जैतूने अलिबाग प्रीमियर लीग मध्ये नेहमी एक वेगळ्या क्वालिटीची गोलंदाजी केली. लास्ट इयरला त्याने जी क्वार्टर फायनल मध्ये गोलंदाजी केली ना, ती न भूतो न भविष्यती या स्वरूपाची होती आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय.
ओहो, कमालची गोलंदाजी. अगदी उशिराने तो गोलंदाजीला आला की काय असं मैदानावरती वाटणं पाहायला मिळते. येथे गोलंदाज फलंदाजामध्ये रेस लागली. निर्णय गेलाय तिसऱ्या पंचांकडे. असंच म्हणावं लागेल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर चेक रनआउट. कोणता फलंदाज रनआउट आहे, फलंदाज रनआउट आहे की धाव कंप्लीट आहे हे चेक करावं लागेल पंचांना. धावसंख्या आतापर्यंत आपण 61 धावसंख्या पाहतोय, जिथे मात्र विशाल जैतूने चांगलं कमबॅक केलेलं आहे. फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत. शेवटच्या चेंडूवर कदाचित 1 धाव आली तर 7 धावा होतील. 62 धावा होऊ शकतात. 63 धावांचा टार्गेट असू शकेल, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. परंतु आपण अलिबाग प्रीमियर लीगचं आयोजन प्रितिश आपण पाहतोय. प्रेक्षक गॅलरी आहे, तिथे काही प्रेक्षक जागे आहेत, ते आत्ताच उठलेले आहेत, तिथेच झोपले होते. काही प्रेक्षक असे आहेत ना, ते दर्दी प्रेक्षक आहेत, ते डोळ्यांच्या पापणी सुद्धा त्यांची लावणार नाहीये, असे सुद्धा आहेत. आणि त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. ज्या पद्धतीने साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ यांची जी आयोजन कमिटी आहे, अलिबाग प्रीमियर लीगची आयोजन कमिटी आहे ना, त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. कारण अहोरात्र मेहनत आणि कदाचित आपण अलिबाग तालुक्यामध्ये पाऊस पडत होता, तो पाऊस पडत असल्यामुळे त्यांना थोडंसं टेन्शन आलं होतं. परंतु जी मेहनत घेतलेली आहे ते देवाला सुद्धा माहीत आहे की मेहनत, पाऊस कुठे पाडायचा, या सर्व गोष्टी आहेत. आता डिसिजन पहा, विशाल जैतू आणि मला असं वाटतंय कदाचित डिसिजन पेंडिंग. इट्स नॉट आउट. दिसलं होतं, पाहिलं होतं, बघितलं होतं, परंतु पंचांचा डिसिजन नॉट आउट आलाय. त्यामुळे 1 धाव पूर्ण झालेली आहे. 62 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 63 धावांचं आव्हान असणार आहे. आमच्यासोबत मायक्रोफोनवर प्रितेश असणार आहेत, यासिन सर असणार आहेत. निर्धारित 24 चेंडूंमध्ये 63 धावांचं आव्हान असणार आहे. या सामन्याकडे यासिन सर, प्रितेश कशा पद्धतीने पाहता? कारण ही निर्णायक मॅच आहे. विध्वंसक फलंदाज आता अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑन मैदान किंवा इन ग्राउंड आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची विध्वंसक खेळी पहिल्या मॅच मध्ये थोडीशी अपुरी राहिली होती. टीम खेळी तो पूर्ण साकारित करू शकेल का? पाहण्यासाठी, ऐकवण्यासाठी, सांगण्यासाठी यासिनजी मर्चंट यांना पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. हॅलो हॅलो, याच दरम्यान मी अनाऊन्स करतोय निर्वी गावण पुरस्कृत बहिरेश्वर मानी संघाच्या कॅप्टनला आणि त्याचबरोबरीने सुनील तटकरे फाउंडेशन आद्य सप्लायर्स मातोळी संघाच्या कॅप्टनला आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इमिजिएटली टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच निर्वी प्रणित गावण पुरस्कृत बहिरेश्वर मानी आणि त्यांचे अगेन्स्ट असणार आहे सुनील तटकरे फाउंडेशन आद्य सप्लायर्स मातोळी. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद प्रितेश. अलिबाग प्रीमियर लीग सन्माननीय अध्यक्ष छोटम शेठ भोईर अर्थात दिलीप शेठ भोईर, मनुभाई, त्यानंतर उपाध्यक्ष सन्माननीय अशोक भाऊ थळे, चिटणीस सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे, खजिनदार सन्माननीय सतीश भाऊ थळे आणि सदस्य सन्माननीय सुजित माने, अनंत म्हात्रे, राजेश गुरव, धनंजय माळवी, विजय ठाकूर, उमेश खेडेकर आणि अविनाश जिराडकर. त्याचप्रमाणे संपूर्ण समिती सदस्य विनोद पाटील, सागर पाटील, मनीष भोईर, स्वप्नील घरत, मंदार पाटील, प्रशांत म्हात्रे, संकेत म्हात्रे, मनोज कोळी, मिलिंद वाडेकर, प्रकाश अष्टमकर आणि वैभव गरत. त्याचप्रमाणे साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ आणि जिराड ग्रामस्थ या सर्वांचे आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया, कारण या स्पर्धेची तयारी जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून सुरू आहे आणि 1 वर्षापासून आपण या मैदानावरती जी हिरवळ पाहताय, जे ग्रास पाहताय, जे गवत पाहताय, त्या गवतावरती या मैदानावरती खूप मेहनत केलेली आहे. एक सुंदर स्पर्धा, एक अभूतपूर्व स्पर्धा, एक स्वप्नातली स्पर्धा, आपल्या सर्वांना हवीशी वाटणारी ही स्पर्धा. आणि अंडर लाईटमध्ये रजनी क्रिकेटमध्ये कसं खेळावं याचा या सर्व खेळाडूंना, या सर्व मुलांना आलेला अनुभव आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण पहिल्या वर्षी ज्याप्रमाणे ते थोडेसे कन्फ्युजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळत होतं, परंतु आता मात्र आपण पाहतोय हे सर्व खेळाडू अगदी पूर्ण तयारीनिशी इथे मैदानावरती उतरलेले पाहायला मिळतात. सो पुन्हा एकदा मनपूर्वक आभार या सर्व समितीचे,
आणि वळतोय पुन्हा एकदा आपण या मैदानावरती. चलिए दोस्तों, पवन कोंडा जी आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अक्षय पाटिल उर्फ मोन्या और उनके साथी बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज समित्र मात्रे. फुल टॉस गेंद और उसे गैप में खेला है, मगर डीप में फील्डर तैनात है. वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे और आसानी के साथ उस गेंद को फील्ड किया और एक रन यहां पे मुकम्मल करते हुए अपने टीम का अकाउंट ओपन किया है. और उसी के साथ अक्षय ने अपना भी अकाउंट ओपन किया है. जीतने के लिए मेरे गुणलेखक जी मुझे बताते हुए 63 रनों की जरूरत. 63 24 गेंदें अर्थात 4 ओवर का यह मुकाबला है. इतना आसान नहीं होगा, क्योंकि हम देख सकते हैं कि सुबह के तकरीबन 4:45 बज चुके हैं, 4:45 हो चुके हैं. थोड़ी सी ठंड ज़रूर है और उसका असर यहाँ पे देखने को मिल रहा है. इसके पहले जो दो मैच हमने देखे, बहुत ही लो स्कोरिंग मैच, मगर उसके बाद यहाँ पे एक अच्छा स्कोर यहाँ पे खड़ा किया है. पवन कोंडा जी बहुत ही कमाल के गेंदबाज है. जी हाँ, इसमें तो उल्टे हाथ से खेला है. दो खिलाड़ियों के बीच में से ये गेंद फरार, जो छोटी सी थी दरार, वहां से गेंद हुई है सीमा रेखा पार. मिलेंगे रन यहाँ पे 4. बहुत ही शानदार APL चौका. थैंक यू. और हम चल आइए, आद्य सप्लाई माथोड़ी बनाम मुकाबला यहाँ पर भैरेश्वर मानी के बीच यहाँ पर टॉस करने जा रहे हैं. और टॉस के लिए आए हैं हमारे मेंबर्स, जो कि कमेटी मेंबर साई क्रीड़ा मंडल के ऋषिकेश पाटिल. आइए ऋषिकेश, टॉस के लिए आइए. इस वक्त आद्य सप्लायर और टॉस जीता है माथोड़ी ने. टॉस जीता है यहाँ पर टीम मानी ने. क्या निर्णय लिया आपने? फील्डिंग लेंगे. ये फील्डिंग लेके 4 ओवर का मुकाबला आप देख रहे हो, क्योंकि ये पहले इनिंग को लेकर क्योंकि रन नहीं बन रहा और आपने फील्डिंग लिया. बेस्ट ऑफ लक आपको इस वक्त. और मेरे साथ ही खिलाड़ी पहले इस वक्त आपकी बल्लेबाजी रहेगी. आप लोग मैच देख रहे, एक तरफ 65 रनों का टारगेट सामने दिया गया है सेकंड चेस को, तो आपका क्या कहना है? 4 ओवर का मैच है, अभी एक ही ओवर पावर प्ले. बैटिंग साइड है हमारा, लेकिन थोड़ा कॉम्बिनेशन की वजह से थोड़ा मिस कम्युनिकेशन से हार गए. ये मैच थोड़ा अच्छा खेलने का कोशिश करेंगे. थैंक यू. 2 खिलाड़ी नहीं खेल रहे यहाँ पर. अगर देखा जाए भैरेश्वर में से तो सुज है और दूसरे है राहुल. एक खिलाड़ी बाहर रहेंगे. और एक तरफ अगर देखा जाए तो आद्य सप्लाई के खिलाड़ी है मंथन और विक्रम. ये टीम नहीं खेलेंगे. चलते सीधे अब कमेंट्री बॉक्स के पास. धन्यवाद कुलकर्णी सर. हर ओवर में तकरीबन 16 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. पवन कोंडा जी ने अब तक बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी की है, क्योंकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है. 30 गज के दायरे में गेंदबाजी करना अपने आप एक बहुत बड़ी बात होती है, क्योंकि 30 गज के दायरे के बाहर हम देख सकते हैं मात्र 2 खिलाड़ी होते हैं सीमा रेखा के नज़दीक. और बल्लेबाजों को रोक के रखना, बड़े स्ट्रोक से वंचित रखना, ये एक चैलेंज होता है और उस चैलेंज को हमेशा स्वीकार करते हैं पवन कोंडा जी. जी हाँ, इसमें तो स्लोवर वन गेंद, लॉलीपॉप. मात्र उस गेंद को 30 गज के दायरे के ऊपर से खेलना था. गैप ढूंढते हुए फिर से एक बार 1 बाउंस. ये लगा APL चौका. पहले ओवर की यहाँ पे समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 11 रन. बल्लेबाजों के लिए देखिए एक अच्छी बात यह है कि उन्होंने अब तक विकेट नहीं खोया है और दोनों भी बल्लेबाजों के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है. दोनों भी बल्लेबाज मजे हुए खिलाड़ी है और बहुत ही लंबे अरसे से इस दोनों भी खिलाड़ियों को अच्छी बल्लेबाजी करते हुए हमने देखा है और इसी वजह से यहाँ से हम कह सकते हैं कि ये रन चेस हो सकते हैं. मगर दोनों भी बल्लेबाजों को यहाँ पे जिम्मेदारी के साथ खेलना होगा, जिम्मेदारी को ओढ़ना होगा, अपने कंधों पर इस जिम्मेदारी को लेकर चलना होगा. पहले ओवर की समाप्ति के बाद दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं जयेश सुरेकर, मैन फ्रॉम नौगांव. हालांकि यंगस्टर खिलाड़ी है, 18 नंबर की जर्सी परिधान किए हुए, बाएं हाथ से ओवर द विकेट. और अब यहाँ पे 30 गज के दायरे के बाहर हम देख सकते हैं डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और उसी के साथ साथ एक लॉन्ग ऑन लिया है और एक डीप कवर में फील्डर है, यानी 5 फील्डर 30 गज के दायरे के बाहर.
30 गज के दायरे के अंदर बिहाइंड द विकेट तकरीबन 3 खिलाड़ी। जी हाँ, फुल टॉस गेंद थी मगर उसका फायदा उठाने में नाकाम रहे, अपने आप से नाराज होंगे। देखिए बल्ले को छिटकते हुए दिखाई दे रहे हैं, सर भी उन्होंने आसमान पर कर लिया है क्योंकि वो जानते हैं इस गेंद के ऊपर वो 6 रन आसानी के साथ लगा सकते थे, क्योंकि फुल टॉस गेंद थी। शायद तैयार नहीं होंगे और अपेक्षा नहीं की होगी कि इस तरह की फुल टॉस आएगी, और अचानक फुल टॉस आने के बाद मिस टाइम कर गए और मात्र 1 रन पर संतोष करना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन। जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, कुल मिला के 4 ओवर के मैच में 63 रनों की जरूरत। अब 17 गेंदें बची है और 51 रनों की जरूरत है। तकरीबन 3 ओवर का खेल शेष। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार फुल टॉस गेंद, उसे अक्रॉस द लाइन खेला है मगर इस मरतबा सीधा फील्डर को ढूंढ लिया है और इसी वजह से 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। अक्षय और समित्र, जैसे मैंने कहा कि इन 2 खिलाड़ियों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, अपेक्षाएं होंगी, आकांक्षाएं होंगी, आरजुएं होंगे, क्योंकि इन खिलाड़ियों ने भी सपना देखा होगा। सपना तो हर खिलाड़ी देखता है, सबसे पहले तो खेलने का मौका मिलने के बाद परफॉर्म करने का, और परफॉर्म इस तरह से होना चाहिए कि अपनी टीम को जीत दिलाने में हमारा भी हिस्सा लगे। शायद यहाँ पे थोड़ी सी गेंद को टटोलते हुए दोनों भी अंपायर चेक करते हुए, जिस तरह से हमने कहा था कि यहाँ पे थोड़ी सी ओस की बूंदे हैं, मैदान थोड़ा सा गीला हो चुका है और इसी वजह से शायद गेंद के ऊपर मट्टी लग चुकी है और काली हो चुकी है, ऐसा शायद ऐसा लग रहा है बाहर से देखते हुए। और अंपायर जी चाहेंगे कि नई गेंद यहाँ पे मुहैया करवाई जाए और नई गेंद को मुहैया करवाया है। जयेश सुरेकर ने अब तक 2 गेंदों में 2 रन खर्च किए हैं। अच्छी शुरुआत, पहले ओवर में 11 रन आए थे, कुल मिला के 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए बनाने हैं निर्धारित 4 ओवर के इस मैच में 63 रन। अब 16 गेंदें बची है और 50 रनों की जरूरत। देखिए मुश्किल जरूर है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं है, क्योंकि मोनिया जब तक बल्लेबाजी करेंगे, गेंदबाजी करने वाली टीम भी जानती है कि ये मैच मोनिया कभी भी हमारे हाथ से उड़ा ले सकते हैं, और इसी वजह से उनके ऊपर ध्यान होगा। जी हाँ, इस मरतबा खेला है, ओहो कैच लपकने का मौका हो सकता था, कैच छूटा और गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। 6 रन मोनिया के बल्ले से आता हुआ एपीएल सिक्सर। फोनोलॉस ये लीजिए, हमें सलामी देती हुई ये गेंद, ओहो सीधा मेरे सर के ऊपर जो कपड़ा है वहां पे वो लटक गई है। कमाल का ये स्ट्रोक था, बैक टू बैक आता हुआ मोनिया के बल्ले से ये दूसरा छक्का। बैक टू बैक 2 छक्के आने के बाद अब यहां पे गेंदबाज जयेश के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव जरूर था, मगर बिल्कुल उससे परे होकर यहां पे उन्होंने गेंदबाजी की है। ऑफ स्टंप के बाहर ललचाया और गेंद थोड़ी सी नीची रही इस मरतबा, और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। इस ओवर में अब तक 14 रन आ चुके हैं, अंतिम 1 गेंद। जी हां, फिर से एक बार उड़ाया, इस मरतबा सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है। शानदार एपीएल सिक्सर। देखिए दोस्तों, 12 गेंदों का खेल हो चुका है और 12 गेंदों का खेल शेष है। 12 गेंदों में 31 रन बन चुके हैं और अब बचे हुए 12 गेंदों में 32 रनों की जरूरत। नागेश सीध
जो कि कैप्टन है, पूरी तरीके से उनके ऊपर भी ये प्रभाव इसका होगा, क्योंकि पहले ओवर में 11 रन थे और इस ओवर में 20 रन आ चुके हैं और अभी भी एक भी बल्लेबाज मैदान छोड़कर नहीं चला गया है। दोनों भी बल्लेबाज अपसेट हो चुके हैं। दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे कुछ गेंदें खेली है। अक्षय ने 8 गेंदें खेलकर 21 रन अपने टीम के लिए जोड़े हैं, जबकि समित्र म्हात्रे ने भी 4 गेंदों का सामना किया है और 10 रन उनके बल्ले से निकले हैं। अब यहाँ पे जो भी मनोवैज्ञानिक था, दबाव था बल्लेबाजों के ऊपर, वो थोड़ा सा यहाँ से हट चुका है और मैच अब समांतर रूप से धीरे धीरे आगे की तरफ चलता हुआ दिखाई दे रहा है। इसी बीच नए गेंदबाज को यहाँ पे आमंत्रित किया है मयूर आए हैं। मयूर पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके आए हैं। इस ओवर में अगर मयूर ने रनों को सुखा दिया तो यह मैच फिर से एक बार गेंदबाजी करने वाली टीम की दिशा में हमें जाता हुआ नजर आएगा। कुदेगांव से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी पहली गेंद पर सीधा गेंद डंडे पे खंबा उखाड़ दिया है और फर्नीचर डिस्ट्रॉय, फर्स्ट विकेट डाउन। समित्र म्हात्रे बैक टू द पवेलियन। टूर्नामेंट हुआ था, वहां पे उत्कृष्ट गेंदबाज के खिताब से जिस खिलाड़ी को नवाजा गया था वही ये गेंदबाज है मयूर पाटिल। और मयूर पाटिल ने अपनी काबिलियत और अपनी सलाहियत यहाँ पे दिखाई है। मैंने कहा था कि ये निर्णायक ओवर होगा और बिल्कुल दबाव से परे होकर, मनोवैज्ञानिक दबाव लिए बिना उन्होंने यहाँ पे गेंदबाजी की शुरुआत की और सिर्फ शुरुआत नहीं की, एक सेट बल्लेबाज और एक डेंजरस बल्लेबाज समित्र म्हात्रे को चलता किया है, उनका खंबा उखाड़ दिया है। और अब जैसे मैंने कहा था कि इस ओवर में हमें पता चलेगा कि ये मैच कहां पे जा रहा है। नागेश सीध ने थोड़ी सी राहत की सांस यहां से ली है, क्योंकि वो जानते थे कि अगर ये 2 बल्लेबाजों में से अगर एक भी विकेट यहां पे जाता है तो थोड़ा सा मैच में प्रवेश करने का मौका मिलेगा। मगर समित्र म्हात्रे आउट होने के बाद हम देख सकते हैं अजिंक्य वैद्य आए हैं, मैन फ्रॉम जिराड। आप सभी जानते हैं, इस खिलाड़ी को बखूबी जानते हैं, क्योंकि इस खिलाड़ी ने भी अनेक गेंदबाजों के छक्के छुड़ाए हैं। अंपायर से गार्ड लेते हुए स्ट्राइकिंग एंड पर अजिंक्य वैद्य, मगर मयूर पाटिल की यहां पे तारीफ बनती है। मयूर पाटिल ने फिर से एक बार यहां पे आकांक्षाएं जागृत की है, अपेक्षाएं यहां पे जरूर है। ओहो, तेज तर्रार गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद फिर से एक बार थोड़ी सी नीची रही। अजिंक्य वैद्य हालांकि खेलना चाहते थे, मगर अंतिम क्षणों में देखते रहे और थोड़े से निराश नाराज अपनी किस्मत से, क्योंकि गेंद अगर ये उठी होती तो यहां पे शॉट ले सकते थे। नीची रही हुई गेंद के ऊपर शॉट लगाना थोड़ा सा धोखादायक हो सकता है। जी हां, बैक टू बैक 2 गेंदें यहां पे मयूर पाटिल ने बिंदी की है। मयूर पाटिल ने इस मैच में कमबैक किया है। नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज मोनिया सिर्फ देख रहे हैं, करे तो क्या करे, क्योंकि उनके पास स्ट्राइक नहीं है। लगातार 3 गेंदें कुल मिला के इस ओवर की बिंदी आ चुकी है। 1 विकेट उन्होंने चटकाया है और अजिंक्य वैद्य अभी अभी बल्लेबाजी करने के लिए आए हैं और उनके ऊपर भी प्रेशर होगा, वो प्रेशर यहाँ पे छलकता हुआ। हालांकि 2 गेंदें बिंदी अजिंक्य वैद्य जैसे बल्लेबाज के सामने करना इतना आसान नहीं है। जी हाँ, ये लीजिए आया जय, जब भी आया पूरा मौका आया। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, अपने ताकत का इजहार किया है और उस गेंद को खेल दिया है स्टैंड में, ये लगता हुआ एपीएल छक्का। जिंदगी जैसा ही होता है, कभी दुख होता है, कभी सुख होता है, कभी धूप और कभी छाव। ये लीजिए, पहली 3 गेंदें बिंदी थी, मगर उसके बाद लगातार 2 गेंदें यहां पे, 2 बड़े स्ट्रोक बैक टू बैक। ये दूसरा एपीएल सिक्सर। देखिए, हालांकि ये थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर पहले ही सफल हो गए थे अजिंक्य वैद्य,
और ताकत के साथ प्रहार किया था उस गेंद के ऊपर। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था, कैच लपकने का मौका हो सकता था मिड ऑन की दिशा में, मगर वहां से उनकी बगल से गेंद निकल गई लॉन्ग ऑन में। बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 रन यहां पे मिलेगा। और अब इस ओवर में इन 2 छक्के और सिंगल रन के साथ रनों की संख्या 13 रन खर्च किए इस ओवर में। रनों की संख्या हो चुकी है 44 रन और अब जीतने के लिए 6 गेंदे और 19 रनों की जरूरत। देखिए ये इक्वेशन आप सभी को कुछ याद दिलाता होगा, मुझे हमेशा याद दिलाता है ये इक्वेशन जब 6 गेंदे और 19 रन होती है तो 2016 का वो विश्व चषक का फाइनल मुझे याद आता है, इंग्लैंड बनाम वेस्ट इंडीज, जहां पे 6 गेंदे और 19 रनों की जरूरत थी और बेन स्टोक्स गेंदबाजी के मुंह मार्ग पर थे और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज थे कार्लोस ब्रेथवेट। और कार्लोस ब्रेथवेट ने लगातार बैक टू बैक 4 छक्के लगाकर अपना नाम इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों से दर्ज किया था। यहां पे भी मौका है बल्लेबाजों के पास इस तरह से कारनामा अंजाम देने का। हालांकि अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज आएंगे, खुद कैप्टन अर्थात मोन्या। जी हां, अजिंक्य ही आएंगे क्योंकि अंतिम गेंद के ऊपर 1 रन उन्होंने मुकम्मल कर लिया था और इसी वजह से स्ट्राइकिंग एंड पर अजिंक्य वैसे ही नजर आएंगे। और अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज को यहां पे दावत दी है। नए गेंदबाज आए हैं रोनित नाकवा, मैन फ्रॉम साखर। कंपलसरी आपको चेस करना होगा, 6 गेंदों में 19 रनों की जरूरत है। कमाल का ये मैच होने जा रहा है, डू और डाई सिचुएशन। जी हां, हवा में गेंद खड़ी हो चुकी है, गेंद फलक में और जान हलक में और इसी के साथ ओहो ये कैच ड्रॉप किया है, या आपने मैच ड्रॉप किया है। 3 खिलाड़ी उस कैच को लपकने के लिए उसके नजदीक आए थे, मगर आखिरकार अंतिम क्षणों में उनके हाथों को ब्रश कर कर ये गेंद जमीन पर लैंड हो चुकी है। और इसी के साथ दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिया है। सबसे बड़ी बात यह हुई है कि स्ट्राइकिंग एंड पर मोने आए हैं, 5 गेंदे और 18 रनों की जरूरत। फुल टॉस गेंद नहीं कर सकते, मोनिया इसी के ताक में थे, जन्मदिन का तोहफा मिला है, दोनों हाथों से कबूल किया, उसे खेला है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में ये लगा एपीएल सिक्सर। करने वाली टीम के लिए यही खराब बात हुई क्योंकि एक कैच छूटने के बाद स्ट्राइकिंग गेंद पर मोनिया आए और मोनिया को फुल टॉस गेंद मिली और फुल टॉस गेंद का क्या हश्र होना है ये आप सभी ने देखा है। अब 4 गेंदें और 12 रनों की जरूरत। जी हां, इस मर्तबा ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए गेंदबाज और अंपायर जी ने फिर से एक बार अपने बाजुओं को खोला है। 1 रन अतिरिक्त यहां पे मिलेगा, 4 गेंदें बची है, 11 रनों की जरूरत। कमाल का ये मैच, कमाल का बैटल, शानदार ये द्वंद्व चलता हुआ दोनों खिलाड़ियों में, दोनों टीम में। सामने बल्लेबाज है मोनिया जो कि ऑल इंडिया ओपन भी खेल चुके हैं। अलीबाग टेनिस क्रिकेट की ये शान है, जान है और सम्मान भी है और आज पूरी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। ओहो, मगर रोनित नाकवा भी कच्चे गुरु के चेले नहीं है, ये बताते हुए मोनिया को ऐन मौके पर यहां पे खड़ा कर दिया है। एक बिंदी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद थी, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद हरकत कर रही है, कभी नीचे रह रही है, कभी बाहर की तरफ निकालने में कामयाब होते हैं गेंदबाज, कभी अंदर की तरफ लाते हैं और यहां पे यही कुछ नजर आया। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और रन लेने की कोई गुंजाइश नहीं। 3 गेंदें और 11 रन। मगर इस मरतबा थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद और कवर के ऊपर से पुरजोर कोशिश की है, मगर उनके हाथों के ऊपर से ये गेंद निकल गई। फिर से एक बार सीधा स्टैंड में और ये आता हुआ लाजवाब, शानदार, झन्नाटेदार एपीएल सिक्सर।
और 5 रनों की जरूरत। रोनित को यहाँ पे हीरो बनने का मौका है, एक गेंद अच्छी करनी है, से बड़े स्ट्रोक से रोकना था, मगर मोना बिल्कुल यहाँ पे तैयार थे। फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद बैक पर जाकर क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और उसे खेला है स्टैंड में। फिर से एक बार बैक टू बैक, ये दूसरा छक्का मोना के बल्ले से। डीजे 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 वेट वेट वेट, हम लाइव चल रहे हैं यहाँ पर किट्टू 11 के कप्तान उनके साथ में, उनकी पूरी टीम के साथ में मैं यहाँ पर ऑन साइट में हूँ, जो कि हम देख रहे हैं। मनु भोईर, कैसा लग रहा है? क्योंकि जब ऐसा लगा कि 65 रनों का टारगेट आपके सामने था और आखिरी तक क्षण जो मैच चला था मैदान के अंदर, बहुत ही रोचक और रोमांचक हो रहा था। मेरे को थोड़ा डर लग रहा था क्योंकि बहुत स्कोर हुआ था, लेकिन मोने के ऊपर और अजिंक्य वैती के ऊपर मेरा बहुत भरोसा है और अजिंक्य और मोन्या ये रन चेस कर सकते, मेरा पूरा भरोसा था। और जो मैच इसके पहले जो पहला मैच हारे उसके बाद जो पूरा भरोसा, खास कर 2 गेंदें डॉट आई। इस वक्त बैटिंग लेवल पर जब बल्लेबाजी देखा जाए तो वैती बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन आप चिल्ला रहे थे वहां पर, अरे मोने स्ट्राइक लो स्ट्राइक लो। हाँ, मोन्या तो मेरा कैप्टन है और ऑल अलीबाग का मोन्या स्टार प्लेयर है, तो सब लोग, मैं तो छोड़ो लेकिन सब अलीबाग तालुके के सब लोग मोने को ही भरोसा कर सकते हैं। ये सबका भरोसा है और इसके लिए बहुत बढ़िया खेला। और आपको ये टूर्नामेंट के बारे में क्या कहना है, क्योंकि आप लोग यहीं के हैं और परिसर के हो? टूर्नामेंट के बारे में तो कुछ कहने के लायक है ही नहीं। मतलब टूर्नामेंट ये अलीबाग तालुके में छोटम सेठ के अलावा कुछ भी कोई भी आने दो, लेकिन छोटम सेठ के अलावा इतना बड़ा टूर्नामेंट कोई भी कर नहीं सकता है। थैंक यू, क्या बात है। आइए डीजे, गीत तो बनना चाहिए डांस के लिए।